नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतोय। एका खेडेगावामध्ये एका कुटुंबामध्ये एकच मुलगा होता। तो फार खोडकर होता। दररोज काहीतरी भांडण घरी आणायचं। गावातले लोक कंटाळून गेले आणि दररोज भांडणं व्हायची। प्रत्येक जण म्हणायचा, तुमच्या मुलाला कशाला जन्माला दिल्या हो, हा फार खोडकर आहे। आईबापालाही वाटायचं हा जन्मताच मेलेला परवडला। लोक कंटाळून गेले, आईवडील कंटाळून गेले। एके दिवशी अचानक आईवडील बिमार पडले आणि दवाखान्यामध्ये गेले। आईच्या किडन्या फेल झाल्या। डॉक्टरनं सांगितलं, तुमच्याजवळ पैसा आहे का? आमच्याजवळ नाही साहेब, आम्ही गरीब आहे। कोणी तुम्हाला किडनी देईल का? कोणी देत नाही साहेब आम्हाला। वडील पण बिमार पडले। वडील बिमार पडल्यानंतर वडिलाचं लिव्हर खराब झालं। कोणी लिव्हर देऊ शकते का तुम्हाला? त्यांनी म्हणले, कोणी देऊ शकत नाही साहेब, आम्ही गरीब आहोत। मग आता काही तुमचा मृत्यू जवळ आलेला आहे, येऊ द्या साहेब, आता काय करणार काय? त्यावेळेस 18-19 वर्षाचा मुलगा पळत आला आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब, माझ्या आईला माझी किडनी द्या, माझ्या वडिलाला माझं यकृत द्या। डॉक्टर म्हणायला लागले, अरे हे दिल्यानंतर तू मरशील, तू जगणार नाहीस। आईवडील म्हणायला लागले, बाळा तू आम्हाला देऊ नको, तू जगलं पाहिजे। त्या मुलानं सांगलं, डॉक्टर साहेब, मी एवढा खोडकर आहे, भयानकच खोडकर आहे, माझ्या जगण्यात काही अर्थ नाही। अगोदर माझ्या आईवडिलाला वाचवा म्हणजे मला सार्थक होईल। त्याने लिहून दिलं आणि त्या मुलाच्या किडन्या आणि यकृत वडिलाला दिलं आणि वडिलाला आईवडिलाचं जीवदान मिळालं। ते जीवन चांगले जगू लागले आणि मुलाचा मृत्यू झाला। ही बातमी गावात कळाली। गावाल्यानं हळहळ केलं आणि तेवढा वाईट माणूस होता तो चांगला मुलगा आहे म्हणून त्याचा पुतळा हरियशीमध्ये त्याचा पुतळा तयार केला। बोलण्याचा तात्पर्य म्हणजे जसा वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला तसं तो खोडकर मुलगा आपल्या आईवडिलाला वाचविला। धन्यवाद।